पण तुम्ही लाँग टर्म पकडले. लाँग टर्म म्हणजे किती धरायचं? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष की 30 वर्ष? कारण की आपण ह्या साधारणतः इन्व्हेस्टमेंट ज्या कस्टमरने 2012 मध्ये इन्व्हेस्ट तो विचार करतोय की 8-9 वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये मला खूप चांगले रिटर्न्स मिळतील. पण पेंडेमिक तर ती सिच्युएशन काय आहे की कस्टमरने त्यावेळेस जे पेंडेमिकमुळे जे क्रायसिस झाले, जर परत 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जर आले तर त्या रिटर्न्समध्ये किती फरक पडतो? कसं आहे ना सागरजी, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की जर काही सिच्युएशन आली तर बॉम्बे स्टॉक जे BSE बोलतो आपण ते पहिले इंडेक्स होतं किंवा सेन्सेक्स होतं जे स्टार्ट झालं होतं अप्रॉक्सिमेटली 1978-79ला स्टार्ट झालं होतं, विच वॉज स्टार्टेड विथ 100 पॉईंट्स ओनली. ओके, आज ते 100 पॉईंट्सला येऊन आज साधारणतः या गल्फ वॉरच्या सिच्युएशनच्या इट वॉज समवेअर ट्रेडिंग 86,000. 100 पॉईंटनी 86,000ची जर्नी मी तुम्हाला जर सांगितली तर ह्या सिच्युएशनमध्ये सांगा की काय नाही झालं. साधारणतः आपण ह्या 45 वर्ष ते एक आपण बघितलं म्हणजे इंदिरा गांधी असॅसिनेशन झालं, राजीव गांधी असॅसिनेशन झालं, 1995मध्ये हर्षद मेहता स्कॅम झाला, 1999मध्ये कारगिल युद्ध झालं, 2002मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर ब्लोन झालं, त्याच्यानंतर 2008मध्ये कधी नाही असा फायनान्शियल लेमन ब्रदर क्रायसिस ज्याला आपण बोलतो त्याच्यामध्ये मार्केट अक्षरशः 60% जर तुमचे ₹1,00,000 इन्व्हेस्टेड असते त्यावेळेस तर ते फक्त ₹40,000 राहिले असते. 2016मध्ये नोट बॅन झालं, जी नाही अशी सिच्युएशन पॅन्डेमिक तुम्ही जे बोलले म्हणजे 100 वर्षामध्ये कधी असं आलं नव्हती अशी सिच्युएशन झाली. पण या सगळ्या सिच्युएशन होऊन सुद्धा आज 100% मार्केट जे आहे ते 86,000 होते. माझा बोलायचा बेसिक हाच आहे की या ज्या सिच्युएशन असतात ना ह्या टेम्पररी असतात, बट ग्रोथ जी असते ती परमनंट असते. काही सिच्युएशन भेटते तर आपण त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो की तुम्ही तुमचं थोडा इन्व्हेस्टमेंट आणखी वाढवू शकता मार्केटमध्ये. आणि तुमचा जर लॉंग टर्मचाच होरिझॉन असेल 8 वर्ष 10 वर्ष तर मग 1 आणि 2 वर्षाच्या सिच्युएशनमध्ये काय होतं वी शुडंट केअर. माझं एवढंच बोलणं आहे की जर इक्विटीमध्ये येतात तर 5 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष और 15 वर्ष जेवढ्या तुम्ही लॉंग इन्व्हेस्टमेंट राहाल ज्याला म्हणजे 8th वंडर ऑफ कंपाऊंडिंग आपण 8th वंडर कंपाऊंडिंग बोलतो तिचं स्कोर की तुम्ही जेवढा लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणार तुम्हाला कंपाऊंडिंगचा पण बेनिफिट भेटणार. दॅट्स व्हॉट आय कॅन से.